लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वीर लहुजी वस्तादचा शहीदा जगताप साहब तुम आगे बढ़ो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ, उमेदवारांचे मोठे शक्ती प्रदर्शन, विकासाला साथ देण्याचं आवाहन। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 5 मध्ये महायुतीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। या प्रभागातून भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडनं ॲडव्होकेट धनंजय जाधव, काजल गोरख भोसले, हरप्रीत कौर जगजीत सिंग गंभीर, मोहित प्रदीप पंजाबी यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला। ढोल ताशांच्या गजरामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये प्रचाराचा शुभारंभ करताना महायुतीनं मोठं शक्ती प्रदर्शन केलं। उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधला। मतदारही या उमेदवारांचं उत्स्फूर्त स्वागत करताना पाहायला मिळाले। भाजप, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ॲडव्होकेट धनंजय जाधव म्हणाले की माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी मागील काही वर्षात शहरात विकास गंगा आणली आहे। त्यांच्या नेतृत्वावर आणि विकास कामांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक आहे। प्रभाग 5 हा संमिश्र लोकवस्तीचा भाग आहे। कष्टकऱ्यांचे मोठ्या संख्येनं वास्तव्य असलेल्या सिद्धार्थनगर, लालटाकी परिसरातील विविध समस्या मी याआधीही सोडवल्या आहेत। आता या भागाला सर्वच बाबतीत विकसित करण्याचा संकल्प करून आम्ही चौघे महायुतीकडनं निवडणूक लढवित आहोत। या प्रभागातील झोपडपट्टींना नागरी समस्यामुक्त करताना शासनाच्या विविध योजनांतनं भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्न करू। विरोधकांकडे विकासाचं कोणतंच व्हिजन नसल्यानं मतदार महायुतीला भरघोस मतांनी विजय करतील असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला आहे। निवडणूक ही आपल्याकडं पार पडत आहे। त्याच अनुषंगाने आज आपण जर पाहिलं तर काल माघारीचा अखेरचा दिवस होता आणि आज अधिकृतरित्या चिन्ह वाटप, अनुक्रमांक नंबर वाटप हा दुपारच्या वेळेला आपला संपूर्ण प्रक्रिया आता पार पडलेली आहे। आणि आज सायंकाळीच आपण पाहतोय की आपल्या प्रभाग क्रमांक 5 मधील जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी पक्ष यांची युती निर्माण झाली आणि त्या युतीच्या माध्यमातून आज अधिकृतरित्या 5 क्रमांक वॉर्डाचा, आज प्रभागाचा अधिकृत नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे। निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर या निवडणुकीच्या सुरुवातीलाच पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला पहिला दिवस होता अर्ज माघारी घेण्याचा, तर त्या दिवशी जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून झाले। आणि जेव्हा दुसरा दिवस होता माघारीचा, त्याच्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे जवळपास 3 अधिकृत उमेदवार हे बिनविरोध झाले। जवळपास या निवडणुकीमध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीची जी काही युती निर्माण झाली त्याच्यातनं पहिल्याच टप्प्यामध्ये 5 उमेदवार हे बिनविरोध झाले। त्यामुळे निश्चित रूपाने आपण जर पाहतो या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी असतील, त्या उमेदवारांचे समर्थक असतील आणि त्या प्रभागाचे नागरिक असतील, या सर्वांनी एकमताने एकमुखाने निर्णय घेतला आणि हे 5 उमेदवारांना संधी त्यांच्या कृपा आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने मिळाली आहे। त्यामुळे निश्चित रूपानं जनतेचा कौल या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी पक्ष या युतीला आहे याचं एक चित्र कालच आपल्या सर्व अहिल्यानगर वासियांनी पाहिलं। आणि येणारी ही 15 जानेवारी 2026 ची निवडणूक आपण जर पाहिलं तर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टीचा पक्ष जी युती निर्माण झाली याच्याच बाजूने कौल आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे
जो काही विकासाचा गाडा मागच्या काळामध्ये सुरू झालेला आहे त्याला अलीकडच्या काळामध्ये वेग आला आणि त्याला अजून गती देण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून जनता करणार आहे. तो जनतेचा कौल याच बाजूने राहील असे खात्री विश्वास आपल्याला कालच्या माघारीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपल्याकडे देखील या प्रभागामध्ये उमेदवार जे दिलेले आहेत हे चांगल्या पद्धतीचे सक्षम कार्यक्षम आणि चांगल्या पद्धतीने वेळ देणारे उमेदवार आपल्याकडे दिलेले आहेत की जे प्रभागाकरता लोकांच्या मनाबद्दलची एक वेगळी भावना आदर असणारे लोक आहेत, जनतेची सेवा करणारे लोक आहेत. निश्चित रूपानं येणाऱ्या 16 तारखेला तुमच्या सर्वांमध्ये हेच सहभागी होऊन आनंद व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतील अशी एक खात्री अपेक्षा व्यक्त करतो. आणि अहिल्यानगरवासियांना विशेषतः प्रभाग क्रमांक 5 मध्ये जनतेला विनंती करतो की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी जेवढे उमेदवार आपल्याकडे जे आहेत त्यांना आपण मताधिक्याने मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी महानगरपालिकेच्या विकासाच्या बाबतीत असो आपल्या सुखदुःखाच्या बाबतीमध्ये असो आपण त्यांना संधी देताल अशी एक खात्री आणि अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या चौघांनाही मग त्याच्यामध्ये धनंजय भाई जाधव असतील, त्याचप्रमाणे मोहितजी पंजाबी साहेब असतील, त्याचप्रमाणे असणारे काजलताई भोसले असेल किंवा आमच्या गंभीरताई असतील, त्या चौघांनाही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये 4 उमेदवाराच्या प्रचारानिमित्त आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. या ठिकाणी अण्णाभाऊ साठे येथे साईबाबांचं मंदिर आहे. साईबाबांना हार घालून त्यांचे आशीर्वाद घेऊन तसेच वीर लहुजी वाचतात अण्णाभाऊ साठे यांना वंदन करून सर्व महापुरुषांना वंदन करून 4 उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की 4 उमेदवारांना आपले बहुमोल मत देऊन मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्या. म्हणजे या प्रभागाचा जो राहिलेला विकास आहे तो निश्चितच या ठिकाणी पूर्ण होईल. मी भोसले काजल गौरव, प्रभाग क्रमांक 5 मधून आम्ही 4 उमेदवार उभे आहोत. आदरणीय संग्रामभाई जगताप यांच्या शुभ हस्ते प्रचाराचा नारळ आज फोडत आहोत आणि सर्व मताधिकाऱ्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही बहुमताने मला विजयी करा. मैं गंभीर हरप्रीत कौर जगजीत सिंह गंभीर 5 नंबर वार्ड से हम 4 उम्मीदवार खड़े हुए हैं. आज संग्राम भैया की उपस्थिति में नारियल फोड़ा है तो हमें बहुमत वोटों से विजयी करो और हम विकास के लिए जब भी हम जो भी आप लोग बोलेंगे विकास के लिए हमेशा तैयार रहेंगे. बस. नमस्कार, मी मोहित पंजाबी. आज अण्णाभाऊ साठे चौक मधून प्रभाग क्रमांक 5 मधले आज आम्ही 4 उम्मीदवारों का प्रचार रैली की नारियल फोड़ने का प्रोग्राम संग्राम भाई जगताप उनके हाथ से करने वाले हैं. थँक्यू. सर्वप्रथम मी सर्व उमेदवारांच्या तर्फे आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं या कार्यक्रमात हजर राहिले त्याच्याबद्दल आभार मानतो. खऱ्या अर्थाने आज आपल्या इलेक्शनचा बिगुल वाजला आहे आणि आपण सर्वांनी आता मेहनतीची पराकाष्ठा करून आपल्या उमेदवारांना भरघोस मताने विजय मिळवून द्यायचा आहे. आपल्या भैया आणि सुजयजी विखे यांच्या समर्थ नेतृत्व आणि समर्थनाने आपण निश्चितच महापालिकेवर आपला भगवा भडकू. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.